आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या शहरांमधल्या। राज्य सरकारकडून नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांची यादी जाहीर। आमदार कोट्यातून मोहन मते, चरणसिंग ठाकूर यांची निवड। 4 नामनिर्देशित सदस्यांचीही समितीत नियुक्ती। मुक्ताईनगरच्या नायगावमध्ये इमारतीचे पत्रे उडून भिंत कोसळली। सुदैवानं मुलं घरी गेल्यानंतर ही घटना घडल्यानं मोठी जीवितहानी टळली, मात्र शाळेतील शैक्षणिक साहित्य आणि खेळण्यांचं मोठं नुकसान। नागपूरमध्ये तापमान 45 अंशांवर 58 जणांना उन्हाचा फटका। रुग्णालयात निर्जलीकरण आणि बेशुद्ध पडण्याच्या तक्रारी वाढल्यानं चिंतेचं वातावरण। मनपाच्या आरोग्य विभागाचा अहवालात जय महाराष्ट्र, वंदे मातरम। अधिक आत्मनिर्भर असून नाशिकच्या 23 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सन्मान चिन्ह जाहीर। शहर पोलीस दलातील 10 आणि सीआयडी विभागातील एका अधिकाऱ्याचा समावेश। नाशिक शहरातील सिडको आणि नाशिक पूर्व भागातील पाणी पुरवठा आज बंद। मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या कामांमुळे पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती। आजपासून 3 दिवस तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी दर्शन पास बंद। सलग 3 दिवस येणाऱ्या सुट्ट्यांमुळे होणारी भाविकांची गर्दी पाहता मंदिर संस्थानचा निर्णय।